नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनल वरती एक मजेदार इंटरेस्टिंग स्टोरी जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहे हे दादा जे 1 वर्षापासून स्पिरुलिना घेत आहे. तर त्यांचा अनुभव कसा राहिला, काय काय आजार कमी झाले, त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया. नमस्कार दादा, आपल्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे. तुमचं नाव सांगा. अण्णासाहेब तुकाराम पवार, राहणार विटावे, विटावे, चांदवड तालुका. चांदवड तालुका. साधारणतः तुम्हाला या स्पिरुलिना गोळ्यांची माहिती कुठून भेटली? मी मोबाईलवर जाहिरात आली होती त्याची, आणि त्या मोबाईलवर जाहिरात पाहून आम्ही त्याचा मी शोध घेतला. अच्छा अच्छा. फोन करून मग तुम्ही हो, ऑफिसला आले? तुमचा नंबर पण होता तिथं. अच्छा अच्छा. आणि साधारणतः 1 वर्ष झालं असेल हो, तुम्हाला घेऊन? 1 वर्ष. हो. काय काय त्रास होता तुम्हाला? मला बीपीचा त्रास होता, ओके. रक्तपातळचा त्रास होता मला. रक्तपातळ व्हायची गोळी चालू होती. बीपीची पण गोळी चालू होती, शुगरची पण गोळी चालू होती. शुगरची पण चालू होती? शुगर, या 3 गोळ्या चालू होत्या. आणि अजून तिसरा त्रास काय व्हायचा? तिसरा त्रास कंबर, गुडघे, मणका दुखायचा, पाठीला कळ लागायची, मांडी घालून जर बसलं. म्हणजे असं म्हणा का तुमचं शरीर पूर्णच दुखायचं? पूर्ण शरीर दुखायचं. कधीपासून हा त्रास होता? हा बऱ्याच दिवसापासून त्रास होता, जवळजवळ 4-5 वर्षापासून. 4-5 वर्षापासून. आणि हे 4-5 वर्ष दवाखाने बऱ्याच झाला असेल? खूप दवाखान्याच्या गोळ्या सारख्या चालू राहायच्या गोळ्या. अच्छा. आणि थकवा पण जाणवत असेल? खूप थकवा. झोप यायची? हो, झोप पण येत नव्हती ना. अच्छा. आता ह्या गोळ्या सुरू केल्यापासून जवळजवळ 1 वर्ष झालं, तर मला कुठलाच त्रास नाहीये. दवाखान्याचा विषय दवाखान्याच्या गोळ्याच बंद केल्या मी. म्हणजे आता एकही अजिबात नाही. डॉक्टरची गोळी पण घेत नाही मी, कधीच नाही. तुम्ही दिंडीत पण गेले होते? हो, दिंडीमध्ये पायी जातो, दरवर्षी मी पायी जातो. अच्छा. हो, त्र्यंबकेश्वर. म्हणजे त्र्यंबकेश्वरला जाऊन आले आणि एकही गोळी नाही, दवाखाना नाही, काहीच नाही. म्हणजे तुमचा दवाखाना हा बंदच झालाय. मित्रांनो, हे बघा, हे स्पिरुलिना आहे. तुम्ही लक्षात घ्या, स्पिरुलिना आणि स्पिरुलिना प्लस, याला जीवन संजीवनी म्हणतात. तर हे दादांनी घेतलंय. आज वर्ष झालंय, त्यांचा पूर्ण दवाखाना बंद झालाय. म्हणजे डॉक्टरने त्यांना गोळ्यांची बंदी लावून दिली होती, बरोबर ना? हो, बंदीच लावली होती. मग त्याच्यापासून त्यांना झोप न येणे, पचन न होणे, कंबर दुखी, मनके दुखी, शुगर, बीपी, रक्तपातळीची गोळी, विचार करा. हे सगळं लावून सुद्धा त्रास तो गोळ्या घेतल्यावर त्रास व्हायचा का? या गोळ्या घेतल्यावर त्या गोळ्या घेतल्यावर तरी त्रास, म्हणजे गोळ्या घेऊन सुद्धा त्रास जात नव्हता. आणि कमजोरी खूप होती मला. म्हणजे कमजोरी, रात्रीचा जो प्रॉब्लेम होता तोही त्यांचा सॉल्व्ह झालाय. सेक्सुअल प्रॉब्लेम म्हणून तोही प्रॉब्लेम होता, तोही त्यांचा कव्हर होऊन गेलाय. वय किती तुमचं? वय आता 66 वर्ष वय. 66 वय. बघा तुम्ही आज त्यांच्याकडे बघा, किती ठणठणीत दिसताय. आणि आज 3 गोळ्या घेऊन सुद्धा त्यांचं दुखणं, म्हणजे जे दुखायचं ते दुखायचंच, फक्त निमित्त मात्र गोळ्या होत्या. पण दुखणं कव्हर झालं नाही. आज त्यांचा पूर्ण दवाखाना क्लिअर झालाय, एकदम ठणठणीत आहे. काय वाटतं बाबा तुम्हाला या गोळ्यांसंदर्भात? काय सांगाल तुम्ही? आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? एकच नंबर गोळ्या आहे, कोणी प्रत्येकाने घ्यावा आणि त्याचं आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्यावं. मित्रांनो, ह्या ज्या गोळ्या आहे याला स्पिरुलिना म्हणतात. म्हणजे एक शैवाळ वनस्पती, ज्याला कासव खाऊन 300-400 वर्ष पाण्यात जगतं. आज मानवी आहारामध्ये याचा उपयोग सप्लिमेंट म्हणून होतो, औषध म्हणून नाही. पण औषधापेक्षाही पॉवरफुल हे काम करतंय. आज यांचे सगळे आजार बरे झाले आणि आज टेन्शन मुक्त, आजार मुक्त, निरोगी जीवन ते जगताय. तुम्हालाही जर ह्या स्पिरुलिना गोळ्या ऑर्डर करायच्या असेल तर खाली दिलेला व्हॉट्सअप नंबर आहे, की व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, कॉल पण करू शकता आणि आपल्याला निरोगी ठेवू शकता. मग तुम्ही देशात कुठूनही असाल, काही अडचण नाही. तुम्ही तुमची शुगर कंट्रोल करू शकता, बीपी, थायरॉइड, अॅनिमिया, शरीरात जे काही प्रॉब्लेम आहे नैसर्गिक नॅचरली कव्हर करू शकता. शुगर किती असायची तुमची? शुगर मुळे इतका त्रास व्हायचा ना, ते एकदम कमजोरी आली होती शुगर. आता शुगरची गोळी चालू घ्या? नाही, अजिबात नाही. म्हणजे शुगरची गोळी पण सगळ्या गोळ्या बंद केल्या. आणि चेक केलं त्यावेळेस शुगर किती राहायची तुमची? शुगर 200च्या वरती असायची. म्हणजे बघा मित्रांनो, 200च्या प्लस शुगर असणारी ती कंट्रोल मध्ये येऊन गेली. आज शुगरची गोळी नाही, बीपीची नाही, थायरॉइडची नाही. जर तुम्हालाही असंच निरोगी आरोग्य जगायचं असेल आणि आपलं आयुष्य वाढवायचं असेल तर नक्कीच आम्हाला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला, कमेंट करत चला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.